1 2 3 4. हे म्हणायचं कारण म्हणजे पोरांना पण लक्षात राहिलं पाहिजे. हॅलो चेक टेस्ट चेक टेस्ट. एका गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. तर मागचा मॅचचा हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक टेस्ट चेक टेस्ट. हॅलो चेक हॅलो चेक 1 2 3. हॅलो चेक. तर एका गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. दिशांत 11 आणि कृपा 11 आपण पहिला चेंडू पडल्यावरती टायमर लावलं जाईल. हॅलो चेक. आणि 20 मिनिटांमध्ये पहिले 4 षटकं तुम्हाला टाकावे लागतील. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. 20 मिनिटांमध्ये पहिले 4 षटकं आपल्याला टाकावे लागतील. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे कारण मागच्या इनिंगमध्ये 50 मिनिटं लागले रवी यांच्या संघाच्या माध्यमातून. सो रिक्वेस्ट असेल आपण वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. मेगा फायनलची मॅच आपल्याला आज कव्हर करायची, मग ती रेग्युलर फॉर्मॅट, गोटीगर प्रीमियर लीगचा फॉर्मॅट किंबहुना 40+ फॉर्मॅट असो. पहिला चेंडू फटका अप्रतिम आणि चेंडू सीमा पार. 6 धावा षटकार. सत्ताबाई माध्यमातून तोच के इथे पाहायला मिळतोय. हॅलो चेक. कॉंग्रॅच्युलेशन रवी दादा, अप्रतिम कामगिरी तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मागच्या वेळेस चॅम्पियन होते आणि आता डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून पाहायला गेलं तर त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली आणि यावेळेस देखील मेगा फायनल मध्ये दाखल होत आहेत. खोलवा टप्पाचा चेंडू होता, मात्र त्यावरती ड्राईव्ह करायचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली होती. वायडिश मेडॉन मध्ये तोपर्यंत कंप्लीट केली जाते. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात. हॅलो चेक टेस्ट चेक टेस्ट 1 2 3 4. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्झिक्युशन चांगलं होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. या मॅचचा एक्स फॅक्टर कुठे असेल तर फिल्डिंग करणाऱ्या कृपा 11 टीमचा एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल मनीष लाने, दुसऱ्या बाजूला जयंत डिंगोरे आपल्याला पाहायला मिळेल एक्स फॅक्टर असेल. फटका अप्रतिम, फटका दर्जेदार, बॉल सीमा पार, जयंत डिंगोरेचा क्लास. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. 1 मिनिट सामना थांबवायचं. 1 मिनिट सामना थांबवायचे. 1 मिनिट सामना थांबवायचे. हॅलो चेक टेस्ट 1 2 3. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती षटकाराला बॅक टू बॅक 2 सिंगल पाहायला मिळाले आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. जयंत डिंगोरेचा क्लास आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. पहिल्या षटकाराला मिड विकेटला क्लिअर करत आणि त्यानंतर लॉंग ऑनला क्लिअर करत दुसरा षटकार पाहायला मिळतोय.
गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मनीष लहाने आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक अक्रॉस द लाईन स्ट्रोक खेळला आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येत असताना पाहायला मिळेल जयंत डिंगोरेचा क्लास. बॉल सीमा पार, षटकार. डिंगोरे म्हणजेच काय तर तळ्याचा किंग म्हणून त्याची ओळख आहे. आणि दुसरं जर विचार केला तर आमचे रविदादा म्हणत होते नको नाव घेऊ, कारण त्यांना माहिती आहे जयंतचं नाव घेतलं तर आपोआप त्यांचं देखील नाव येईल, आणि त्यामुळे नाही नाही म्हणत होते. इतकी चांगली बॅटिंग करतात मात्र मॅचला उतरवत नाहीत. लाऊड अपील केली जाते, लाऊड अपील होत असताना पाहायला मिळते. सिंगल धाव एक्झिक्यूट होती आणि अशा परिस्थितीमध्ये 1 नंबर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 21 या आकड्यावरती. 21 रन ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा फलकावरती पाहायला मिळतात. समीरजी डिंगोरे यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्ष आणि ससनी असं स्वागत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 21 या आकड्यावरती. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. 3 षटकार आणि 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. चेतनजी डिंगोरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्ष आणि सस्नेह असं स्वागत. चेतनजी डिंगोरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. गोटेकर प्रीमियर लीग आणि मॅन ऑफ दी सिरीज साठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य झालंय. म्हणजेच काय तर हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे चेतन दादा, त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्ष आणि सस्नेह असं स्वागत. 1 नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली कंप्लीट होती. टीमची टोटल पाहायला मिळते 21 या आकड्यावरती. जीपीएल अर्थातच गोटेकर प्रीमियर लीगच्या मॅन ऑफ द सिरीजला चेतनदादांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आपण चर्चा करत होतो जयंत डिंगोरेची आणि रवी डिंगोरे यांची. रवी डिंगोरे म्हणतायत की मला स्ट्राईकच मिळत नाही, मला बॅटिंगच मिळत नाही, मात्र जयंतला बॅटिंग मिळून तो खेळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये करावं काय. इथे देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. कंप्लीट होतो असताना पाहायला मिळत आहेत 2 धावा. शांत आणि संयमी स्वभाव असा. नाही, साईभाऊ माझा खास मित्र आहे. साईभाऊ माझा खास मित्र आहे, त्यामुळे टेन्शन नाही. यावेळेस बॅटची कडा लागते आणि त्यानंतर फलंदाज होत असताना पाहायला मिळेल बाद. पहिला झटका लागतोय. 23 या आकड्यावरती या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होते. जयंत डिंगोरे बॅक टू दी पवेलियन. जयंत डिंगोरे इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. मॅरेथॉन इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. 23 धावेंवरती पहिला झटका लागतोय. बॅटिंग करत असताना दिशांत 11 या संघाला ज्या प्रकारे स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केली होती जयंत डिंगोरेने, मी म्हणेल वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर म्हणून त्याची देखील अपकमिंग यंगस्टर मध्ये ओळख आहे. सातत्याने खेचून मारायचे प्रयत्न, पुल आणि हुक करायचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून चांगला पाहायला मिळतो. मनगटांमध्ये ताकद आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर त्याच्या माध्यमातून ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट मोठमोठे फटके आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. मात्र त्याच्या विरोधामध्ये जर पाहायला गेलं तर जो संघ यायचा त्या संघाचा कर्दन काळ म्हणून जयंत डिंगोरे आपल्याला पाहायला मिळायचा. सातत्याने कुठलाही गोलंदाज असू द्या, मोठमोठे स्ट्रोक मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होते परवाच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये देखील. मात्र तो आता डगआउट मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. सिद्धू जो मात्र बॉलिंग मार्क वरती आहे आणि सिद्धूच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली होतीये, नो डाऊट ॲट ऑल. मात्र अजूनही 1 ते 2 विकेट आले तर सामन्याला कलाटणी मिळू शकते. मात्र 2 विकेट येतील की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह. कट करायचा प्रयत्न केला जातोय. लाऊड अपील पंचांकडे होती, मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. डॉट बॉलची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला पाहायला मिळेल 25 या आकड्यावरती. 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. मगाशी मी उल्लेख करत होतो
जयंत यांचा. सातत्याने आपण अपेक्षा कोणाकडून ठेवतो, तर ज्याच्या माध्यमातून तशी कॅलिबर आणि पोटेन्शियल पाहायला मिळतो त्याच्या माध्यमातून आपण अपेक्षा ठेवत असतो. त्याच्या माध्यमातून सातत्याने चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे सातत्याने त्याच्याकडे अपेक्षा जास्त धावेंची सगळ्यांच्या माध्यमातून असते. बॅक टू बॅक चांगले चेंडू पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. टीमची टोटल 25 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर विकेट आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. फुल्लल यांचा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न मनीष येत आहेत लॉंग ऑन मध्ये. उचलतील आणि फेकतील नॉन स्ट्रायकर एंड वरती, तोपर्यंत कंप्लीट होती सिंगल. जोपर्यंत स्ट्रायकर एंड वरती जयंत होता, अगदी धावसंख्या बुलेट सारखी धावत होती. 21 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, मात्र त्यानंतर सिद्धूच्या माध्यमातून कमबॅक होतोय. 24 खेचून मारलेला स्ट्रोक फटका चांगला पाहायला मिळतोय. वेकेंट एरिया आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिल मांगे मोर आणि फलंदाज आपण पाहू शकतो राहुलच्या माध्यमातून येतोय हा दर्जेदार फोर. चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. आता शांतपणे रविदादा बघतील कोण कसा खेळतोय आणि मेगा फायनल मध्ये कशी कोणाच्या माध्यमातून कामगिरी होईल हे देखील पाहायला आपल्याला काही अवधीनंतर मिळेलच. मात्र त्याआधी जर पाहायला गेलं तर एलिमिनेटर हा सामना पाहायला मिळतोय. अतिशय शांत आणि संयमी असणारे आमचे रविदादा, त्यांचं देखील उल्लेख होणं गरजेचं. सातत्याने मोबाईल वरती आमची चॅटिंग देखील होते, कॉलिंग देखील सुरू असे आणि त्यांच्या माध्यमातून सांगितलं जात होतं की थोड्याशा अवधीसाठी ते क्रिकेट पासून थोडे लांब होते, मात्र त्यानंतर त्यांच्या माध्यमातून या सीझन मध्ये कमबॅक देखील झालाय आणि कमबॅक कसा असावा तर तो असा असावा, त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती 28 पाहायला मिळेल. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. 2 नंबर मैदानाच्या आतमध्ये दुसरी कंप्लीट होती. बॉलिंग मार्क वरती मनीष लहाने इंडिव्हिज्युअल पहिला आणि टीम कडून या दुसऱ्या स्पेलमध्ये तिसऱ्या षटकामध्ये त्यांना प्राचारित केलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या. फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने एक गाव एक फॉर्मॅट मध्ये स्वतःच्या गावासाठी चांगली कामगिरी करतो. 28 धावा धावफलकावरती पहिल्या षटकात 21, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. याच दरम्यान सन्माननीय उद्योजक समाजसेवक मनोहरजी डिंगोरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत नो बॉल पंचांनी घोषित केलेला पाहायला मिळतोय. मनीषचं एक प्रॉब्लेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रंट फुट नो बॉल आणि बीमर हे पाहायला मिळतात, कारण कालच्या दिवसामध्ये बॅक टू बॅक 4 फ्रंट फुट नो बॉल त्यांनी टाकले होते. त्यामुळे यावरती वर्क मनीषने करणं गरजेचं आहे. नो डाऊट ॲट ऑल अप्रतिम गोलंदाज आहे. याच दरम्यान सन्माननीय उद्योजक समाजसेवक प्रवीणजी डिंगोरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत. अप्रतिम असं व्यक्तिमत्व सन्माननीय प्रवीणजी डिंगोरे यांची उपस्थिती पाहायला मिळते. GPL मध्ये त्यांचं करूया सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत. गोलंदाज तयार होतोय. बॉलिंग मार्क वरती मनीष लहाने पाहायला मिळतोय. बॅटची कडा आणि त्यानंतर जजमेंट खराब होतं. चेंडू निघून चाललाय फाईन लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन आणि चेंडू सीमा पार. धाव मिळतील 4 असेल चौकार. चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते आणि जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. गुटीगर प्रीमियर लीगचा विचार केला तर एक गाव एक लीग आणि त्यामध्ये मी अनेक क्रीडा स्पर्धा कव्हर केल्यात आणि त्यामध्ये वन ऑफ द फायनेस्ट टुर्नामेंट मग त्यामध्ये कांबा प्रीमियर लीग असेल, मोठी देसाई प्रीमियर लीग असेल, त्यानंतर वाकळण प्रीमियर लीग असेल, गोटेगर प्रीमियर लीग असेल, या सर्वच क्रीडा स्पर्धांचा विचार केला तर वन ऑफ द फायनेस्ट टुर्नामेंट म्हणून यांची ओळख आहे एक गाव एक लीग मध्ये. आणि त्याच लीगचा आज आपण शेवटचा दिवस पाहतोय. हुक करायचा प्रयत्न होता, मात्र इथे डॉट बॉलची समाप्ती होती. एका बाजूला मॅक्सी आपल्याला पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला राहुल पाहायला मिळतात. राहुलच्या माध्यमातून संघाला विजयाची चाहूल लागेल की नाही पाहणं महत्वाचं असेल, कारण राहुलच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी होतीये, मात्र मॅक्सीला देखील त्याची साथ देणं गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं कडी से कडी मिल जाए तो जंजीर बनती है और किस्मत से किस्मत, मेहनत से मेहनत,
प्लेयर से प्लेयर मिल जाए तो एक चॅम्पियन टीम बनती है. मात्र तशी कामगिरी फलंदाजांना आता करावी लागेल. बॅटची कडा लागते, डाऊन दी बॉल, फिल्डर येतात, फटका फसला, गोलंदाज असला आणि धक्का बसलाय. विकेटचं पतन होतोय, लागतोय दुसरा झटका. बॅटिंग करत असताना दिशांत 11 संघाला. वन मोर विकेट डाऊन. चला व्हॉलेंटियर्स लवकरात लवकर स्टेज जवळ यायचंय. व्हॉलेंटियर्सनी लवकरात लवकर स्टेज जवळ या. धावसंख्येची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 34 या आकड्यावरती आहे. 34 रन ऑन द स्कोर कार्ड. मागच्या वर्षीची चॅम्पियन टीम दिशांत 11 असं मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. एलिमिनेटर मध्ये खेळतोय. जो संघ हरेल त्या संघाचा इथून प्रवास समाप्त होईल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. फलंदाज पूर्ण प्रकारे बीट होतोय. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. सिद्धू आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग मार्क वरती आहेत. सिद्धूची चर्चा सध्याच्या स्थितीला इन्स्टावरती देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण नुकताच आय थिंक 10K फॉलोअर्स देखील त्याचे कंप्लीट झालेत. आणि त्याच्या रील्स त्यानंतर जर पाहायला गेला तर तो जे स्केच काढतो, टॅटू काढतो, त्याची देखील चर्चा सातत्याने पाहायला मिळते. आणि स्वतःच्या नावाभोवती त्याने देखील वलय निर्माण केलेली आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू, चांगले चेंडू, दोन्ही यॉर्कर लेनचे चेंडू होते. अशा परिस्थितीमध्ये फलंदाज मोठा फटका मारायचा प्रयत्न करत होता. मात्र बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येतात. ओव्हर नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल तिसरी. 3 षटकांची समाप्ती, 34 धावा, 34 रन ऑन द स्कोर कार्ड. कौतुक होणं गरजेचं आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमचं 13 मिनिटं आणि 30 सेकंदांमध्ये 3 षटकं कंप्लीट झाले. त्यामुळे तुमचं कौतुक होणं गरजेचं आहे. मात्र याच प्रकारे पेस तुम्ही अजूनही चालू ठेवलं पाहिजे, कारण आपल्याला खूप सारे सामने कव्हर करायचे. त्यास विनंती असेल पाणी घेऊन जायचं एकाने मैदानाच्या आतमध्ये. कुणाला तरी पाठवा, कारण ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. 12th मॅन आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं. प्रवीण दादा जे मात्र व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि जिथे प्रवीण दादा असतात ना, तिथे चर्चा नेहमी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक असा चेहरा जो नेहमी चेहऱ्यावरती स्मित असते आणि त्यानंतर सर्वांना आपलंसं करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे प्रवीण दादा. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. व्यासपीठावरती आमच्या समीर दादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून आमच्या समीर दादांची ओळख आहे. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. ज्या ज्या वेळेस कुठली क्रीडा स्पर्धा शहापूरमध्ये असते आणि मी तिथे येतो, त्या त्यावेळेस समीर दादांची सातत्याने एक कॉल तरी असतो. त्यामुळे आपुलकीचा हाक त्यांच्या माध्यमातून दिला जातो. त्यांचं देखील कौतुक करेल. सातत्याने कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारं नाव आमचे समीर दादा. त्यांचं देखील करूया क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि ससने असं स्वागत. 34 धावफलकावरती 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. 3 षटकांची समाप्ती होती आहे. 11.33 सरासरी इथून मात्र प्रति षटका मागे मेंटेन केली जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये किती धावा बनतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. षट क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल तिसरं. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल पाहायला मिळते 34 या आकड्यावरती. बॉलिंग मार्क वरती कल्पेश पाहायला मिळतोय. कल्पेशच्या माध्यमातून कशी कामगिरी होतीये हे देखील पाहणं महत्वाचं असेल. सातत्याने मी उल्लेख करत होतो रवी डिंगोरे यांचं. मागच्या वर्षी
चॅम्पियन ठरलेल्या संघाचे कॅप्टन होते आणि यावेळेस देखील त्यांचा संघ पाहायला मिळतोय मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ. अर्थातच काय तर जर्सी चेंज होतीये, नाव चेंज होतोय, मात्र दरार आणि दहशत तीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होईल, कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 35 या आकड्यावरती. कल्पेश बॉलिंग मार्क वरती आहे आणि कल्पेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इम्प्रेसिव्ह कामगिरी. दुसऱ्या बाजूला विचार केला तर गोलंदाजी देखील चांगली आहे. कृपा 11 संघाची सातत्याने त्यांची गोलंदाजीमध्ये भरणी चांगली पाहायला मिळते. टीमची टोटल 35 वरती जाऊन पोहोचली आहे. स्ट्रायकर एंड वरती सिद्धू पाहायला मिळतात. खेचून मारायचा प्रयत्न, थोडेसे शफल झाले होते. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मित्रा अडवलंय. 3 धावा पाहायला मिळतील. ओके, 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांना विनंती असेल थोडासा अंगाला जपा आणि त्यानंतर फिल्डिंग करा. उन्हाचा तडाखा बसतोय आणि अशा परिस्थितीमध्ये अंगाला जपायचं. फुलटॉस चेंडू होता, डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतोय, फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला. विकेटचं पतन होतोय, लागतोय तिसरा झटका. बॅटिंग करत असताना दिशांत 11 संघाला फलंदाज आपण पाहू शकतो. मॅक्सी इथे बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. 16 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालाय आणि 16 मिनिटांमध्ये विचार केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. 3.3 षटकं अशी मात्र 16 मिनिटांमध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे उल्लेख होणं गरजेचं आहे. कृपा 11 संघाचं देखील डिसिप्लिन पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. कारण तुम्ही क्रिकेट खेळताय तर त्या क्रिकेटमधील 2 पैलू असतात. पहिला म्हणजे तुमचा परफॉर्मन्स आणि दुसरं म्हणजे तुमचा डिसिप्लिन. इथे डिसिप्लिन पाहायला मिळतो कृपा 11 संघाच्या माध्यमातून. त्यांचं देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सुमित येतात. सुमित त्यांच्या माध्यमातून कशी कामगिरी होती पाहणं महत्वाचं असेल. सुमित देशमुख आपल्याला पाहायला मिळतील. नात्याने पाहायला गेले तर आमचे मामा आहेत आणि एक अप्रतिम असे पंच अर्थातच सुमित देशमुख आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतात. सातत्याने ज्या वेळेस 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो त्यावेळेस हे नाव आपल्याला पाहायला मिळतो. फुलटॉस चेंडू, फटका चांगला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येत असताना सुमित देशमुखचा तडाखा. चेंडू सीमा पार, षटकार. षटकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावरती. वेलकम टू दी ग्राउंड. स्वॅगने केले स्वागत आणि सुमितच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळत आहेत या 6 धावा. अजून एकदा फुलटॉस चेंडू होता, ड्राइव्ह करण्यात येतोय. चेंडू चाललाय डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल सीमा पार. रन मिलेंगे 4 तभी तो दिशांत 11 टीम का होगा बेडा पार. येत असताना पाहायला मिळेल सुमितच्या बॅटमधून अजून एक चौकार. चौकार पाहायला मिळतोय आणि टीमची टोटल 48 या आकड्यावरती. विकेट पडली, मात्र विकेट पडल्यावरती सुमितच्या माध्यमातून अजून एक मोठा फटका. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड्स मध्ये डिलिव्हर. फटका प्रतिम, बॉल सीमा पार, षटकार. 4 षटकांची समाप्ती होती. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 54 या आकड्यावरती. 54 रन ऑन दी स्कोर कार्ड. 3 चेंडूंमध्ये 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने सुमित यांच्या माध्यमातून 16 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. पहिला आला मिड विकेटला क्लिअर करत षटकार, त्यानंतर आला लॉंग ऑनला क्लिअर करत चौकार आणि त्यानंतर काऊ कॉर्नरला क्लिअर करत सुमितच्या मॅटमधून आलेला आपल्याला पाहायला मिळाला षटकार. एकंदरीत टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 54 या आकड्यावरती. बॉलिंग मार्क वरती अंकेश आपल्याला पाहायला मिळतात. अंकेश आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती तयार होतात.
सातत्याने उल्लेख करणं गरजेचं आहे संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचं, आयोजन कमिटीचं, ज्यांच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. ट्रॉफीजचा विचार केला तर बघता क्षणी प्रेमात पडाव्या अशा ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. डोळ्यांचं पारणं फेडणारी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहू शकतो. अनेक सारे तारे सितारे गोटेघर गावामधून आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचं कारण काय तर गोटेघर प्रीमियर लीग आणि त्या गोटेघर प्रीमियर लीगचा इथे उल्लेख होणं गरजेचं आहे. सातत्याने स्वाभिमानाची, अभिमानाची, कर्तृत्वाची, नेतृत्वाची ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. कुलंदाज होतोय तयार, अंकेश पाहायला मिळतात. 55 धावा, बॅटची कडा लागतीये. मात्र इथे एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाती आणि जाऊन पोहोचली 57 या आकड्यावरती. वाचवणारी प्रत्येक धाव इथे महत्वाची असेल. इथे एकही धाव आली नसती मात्र एसटी रक्षकाच्या माध्यमातून चूक आणि दुसऱ्या इनिंग मध्ये आय थिंक हे 2 धावा कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात कारण 60 पर्यंत धावसंख्या आता व्हायला लागली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर 2 धावा समोरच्या संघाला आरामातपणे देतायत तर येणाऱ्या इनिंग मध्ये सेकंड इनिंग मध्ये चेजिंग करत असताना तुमची मात्र दमछाक होईल यात काही शंकाच नसेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 57 या आकड्यावरती. 57 रन ऑन दी स्कोर कार्ड. अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचं होतं. चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये, एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा झाल्यात कंप्लीट. मात्र इथे दिशांत 11 संघाला करायचे काय तर जास्तीत जास्त स्ट्रायकर एंड वरती सुमित देशमुखला आणलं पाहिजे कारण त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूंमध्ये 16 धावेंवरती खेळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकडे जो मोमेंटम आहे तो मात्र त्याच्याचकडे ठेवणं गरजेचं आहे. यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळेल. व्हाईटची 1 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये आणि टीमची टोटल 60 या आकड्यावरती. 60 रन ऑन दी स्कोर कार्ड. एलिमिनेटरची मॅच पाहायला मिळते आणि तुम्ही जर 70 ते 75 बनवले तर मी म्हणेल या मॅच मध्ये तो संघ फ्रंट फुट वरती पाहायला मिळू शकतो. अजून एक व्हाईट बॉल पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतीये. एकनी पुढे जाते आणि जाऊन पोहोचलीये 61 या आकड्यावरती. एक तर कर्जबाजारी त्यात उसना शेजारी, अगदी त्याप्रमाणे धावा जास्त झाल्यात आणि त्यामध्ये अतिरिक्त धावा इथे दिल्या जात आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये पाहायला गेलं तर टिचून मारा करणं गरजेचं आहे गोलंदाजांना, मात्र ते होत नाही. फुलटॉस चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन करायचा प्रयत्न, चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट. स्वतःवरती विश्वास सुमित त्यांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 62. 62 आकड्यावरती. 22 मिनिटांमध्ये आतापर्यंत 4.3 षटक कंप्लीट झाले, त्यामुळे कौतुक होणं गरजेचं आहे कृपा 11 टीमचं देखील. दिलेल्या वेळामध्ये मी म्हणेल दिलेल्या वेळापेक्षा कमी वेळेमध्ये त्यांच्या माध्यमातून षटक कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. अजून एक व्हाईट बॉल. सातत्य आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल पाहायला मिळतात. एकंदरीत 4 व्हाईट बॉल या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळतात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये, जाऊन पोचली 63 आकड्यावरती. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन आणि सुमित देशमुखचा तडाखा. चेंडू सीमा पार. घोटेघर प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. सदुसष्ट धावा धावफलकावरती. 67 रन ऑन दी स्कोर कार्ड. फुलटॉस चेंडू होता. जे चांगले चेंडू होते त्यावरती मोठे फटके आले, मात्र ब्रेड अँड बटरची संधी होती. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं होता, मात्र अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल येतोय. इथे अजून एक डॉट बॉल आला तर मात्र मोमेंटम कृपा 11 संघ इन ऍक्शन मध्ये असताना त्यांच्या बाजूने नेईल आणि दुसऱ्या इनिंग मध्ये ज्यावेळेस मनीष लहाने बॅटिंगला येईल
त्यावेळेस त्याचे स्ट्रोक्स पाहायला देखील मजा येईल. धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे जातीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. एकंदरीत टीमची टोटल 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे. एकूण 70 या आकड्यावरती 70 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो आणि कृपा 11 संघाचं मी नक्कीच कौतुक करेल, कारण 24 मिनिटांच्या आतमध्ये त्यांनी 5 षटकं कंप्लीट केलेले आहेत, ज्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक देखील आहे आणि त्यामुळे त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती एकूण 70 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट जे मात्र करण्यात येतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब गोटेघर आयोजित गावदेवी चषक 2025 चा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. 2 दिवस जे मात्र रेग्युलर फॉर्मॅट मध्ये, त्यामध्ये एक दिवस शहापूर मधील एक गाव एक फॉर्मॅट, दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर शहापूर नगरपंचायतीच्या हद्दीमधील 10 संघ इन ऍक्शन मध्ये होते. एकंदरीत एक गाव एक फॉर्मॅट आणि शहापूरचा विचार केला तर त्यामध्ये गोटेघर ब संघ जो मात्र फायनल मध्ये गेला. दुसऱ्या बाजूला गंगारोड संघ हा नगरपंचायत हद्दीमधून फायनल मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. ही तर 2 दिवसांचा एकंदरीत विचार करायचं झालं तर उल्लेख होईल. मात्र बाकी 3 दिवसांचा विचार केला तर आतापर्यंत गोटेघर प्रीमियर लीग मध्ये 8 संघ इन ऍक्शन मध्ये होते आणि त्यापैकी 4 संघांचा गाशा गुंडाळला गेलाय. सुपर 4 मध्ये 4 संघ दाखल झाले आणि त्यामध्ये मेगा फायनल मध्ये दाखल होणारा संघ पहिला आपल्याला पाहायला मिळतोय रवी डिंगोरे अँड कंपनी, अर्थातच PNP सलून, जो मात्र मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा कुठला संघ असेल यासाठी अजून आपल्याला 2 मॅचेस ज्या मात्र कव्हर कराव्याच लागतील. गावदेवी चषकाचा विचार केला तर प्रथम पारितोषिक 50,000 रुपये व भव्य आणि दिव्य ब्युटिफुल ट्रॉफी. द्वितीय पारितोषिकाचा विचार केला तर 25,000 रुपये व भव्य आणि दिव्य ब्युटिफुल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल ती देखील असणार आहे. त्यामुळे या क्रीडा स्पर्धेचा उल्लेख होणं गरजेचं आहे. कमी एंट्री फी आणि त्यामध्ये 12 टी शर्ट आणि त्या सोबतीला जर विचार केला तर 50,000 रुपये प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये. त्यामुळे संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचं इथं कौतुक होणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला गोटेघर प्रीमियर लीगचा विचार केला तर एकंदरीत 3 दिवस चालणारी ती क्रीडा स्पर्धा, त्यामध्ये प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000 आपल्याला पाहायला मिळेल. मालिकावीरसाठी देखील सायकल आपल्याला पाहायला मिळणार आहे. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. टी शर्टचा जर विचार केला तर सन्माननीय गणेशी कापडी, अर्थातच विकासांचे महामेरू म्हणून ज्यांची ओळख आहे असे सरपंच साहेब, त्यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट जे मात्र सौजन्य झालंय. त्यानंतर मॅचचे प्रमुख आयोजक, प्रमुख शिल्पकार जर विचार केला तर सन्माननीय उपसरपंच आणि मी म्हणेल या विभागामधील गरिबांच्या गळ्यातलं ताळीत असणारे व्यक्तिमत्व आणि दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे, अर्थातच सन्माननीय महेंद्रशेठ डिंगोरे, अर्थातच आपले भाऊ, त्यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब गोटेघर यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. आणि प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतात. सामनावीरसाठी जर पाहायला गेलं तर लिटिल आर्ट्स केक शॉप आणि गणेश स्वीट्स यांच्या माध्यमातून पेस्ट्रीज आणि कुकीज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. ट्रॉफीचा जर विचार केला तर निलेशजी भांडे, जे की सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे, त्यांच्या माध्यमातून गावदेवी चषकासाठी आपल्याला ब्युटिफुल ट्रॉफीज अशा मात्र लाभलेल्या आहेत. समीरजी डिंगोरे यांच्या माध्यमातून मनीषसाठी सुवर्ण संधी असेल. 303 षटकार मारले तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर सातत्याने अनेक खेळाडूंवरती त्यांच्या माध्यमातून बक्षिसाची थाप जी मात्र देण्यात येते. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून समीर दादांची ओळख आहे. सातत्याने मी म्हणतो ना की एक आपला असा माणूस ज्याच्या चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य असतो आणि तो प्रत्येकाला हवावा असं वाटतो, असे आमचे समीर दादा, त्यांचा देखील उल्लेख करूया. बॉलिंग मार्क वरती आदी पाहायला मिळत आहेत तर मनीष लाने आणि सिद्धू आपल्याला पाहायला मिळतील.
कालच्या दिवसाचा विचार केला तर मी मनीष लानेचं कौतुक करेल. ज्या प्रकारे क्लासिकल हिट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले, अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य कशा स्ट्रोक्सला असतो ते मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मनीष लाने स्ट्रायकर एंडवरती, नॉन स्ट्रायकर एंडवरती सिद्धू आपल्याला पाहायला मिळतात. येत्या काळामध्ये अजून एक मोठी स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळणारच आहे या मैदानावरती. आणि त्यासोबतच विचार केला तर अंडर-25 ची देखील एक मोठी स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, मात्र फिल्डिंग त्यापेक्षा सुरेख होती आहे. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती पुढे जाते आणि जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने मी उल्लेख करेल गोटेकर गावाचं, कारण आज मी खूप साऱ्या स्पर्धा या विभागामध्ये कव्हर करतोय. मात्र सुरुवातीला मी शेंद्रूनला कव्हर केली, त्यानंतर गोटेघरमध्ये मी क्रीडा स्पर्धा कव्हर केली होती आणि त्यानंतर अनेक मोठमोठ्या स्पर्धा अशा मात्र मला या विभागामध्ये मिळाल्या. सो मी कौतुक करेल आणि नक्कीच आभार देखील मानेल संपूर्ण आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब गोटेघर संघाचं, कारण त्यांच्या माध्यमातून कुठेतरी मला संधी मिळाली आणि आज मला खूप साऱ्या स्पर्धा या विभागामध्ये पाहायला समालोचनच्या माध्यमातून करायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 2 रन ऑन दी स्कोर कार्ड. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ स्ट्रायकर एंडवरती हार्ड हिटर फलंदाज मनीष. स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक येतात. 1 धाव कंप्लीट होती. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे जाते, जाऊन पोहोचली 3 या आकड्यावरती. टीमची टोटल 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. या वर्षीचा विचार केला तर ऋषिकेश आणि प्रतीक सातत्याने, त्यानंतर गणेश देखील आपल्याला पाहायला मिळतो ॲज अ स्कोरर. मागच्या वर्षीचा विचार केला तर रविदादा आणि साई डिंगोरे हे आपल्याला ॲज अ स्कोरर पाहायला मिळत होते. यावेळेस थोडीशी शिफ्ट चेंज होत आहेत आणि प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. साई डिंगोरे याची उपस्थिती पाहायला मिळत नाही, कारण काय माहित नाही. येस, बिझनेसमॅन आहे. मुरबाडला त्याची एक शाखा देखील आहे. बॅकफुटला आले होते, अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न, मात्र फिल्डिंग चांगली होती. मॅक्सीच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली होती असं पाहायला मिळेल. 1 धाव कंप्लीट होते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते 4 या आकड्यावरती. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मी सातत्याने उल्लेख करतोय मनीषचं देखील, सातत्याने एक गाव एक फॉर्मॅट मध्ये 2 डाऊन किंबहुना 3 डाऊन हा खेळाडू येत असतो, मात्र इथे ओपनिंगला येतोय आणि जे क्लासिकल हिट आणि अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये देखील जर पाहायला गेलं तर ज्या प्रकारे फटके मारतोय, येणाऱ्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर हा गोलंदाज आहे, मात्र फलंदाज देखील चांगला बनू शकतो. कारण अनेक सारे असे खेळाडू आहेत जे सुरुवातीला गोलंदाज होते, मात्र त्यानंतर फलंदाज म्हणून त्यांची वर्णी लागली. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. चेंडू निघून चाललाय, वाडी स्ट्रॉंग ऑनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी येतोय गोटेघर प्रीमियर लीग षटकार. षट क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल पाहायला मिळेल 11 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू विजयासाठी अजूनही 59 धावेंची गरज. जो संघ इथून विजयी होईल तो संघ मात्र क्वालिफायर क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, मात्र जो संघ हारेल त्याचा मात्र इथे प्रवास समाप्त होत असताना पाहायला मिळेल गोटेघर प्रीमियर लीग मध्ये. चला, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं, रिक्वेस्ट करतोय. आलाय आलाय जयंत मला अतिशय शांत वाटायचा, मात्र सगळे म्हणतात तो भडकला की तो भडकलाच. तो बॅकफुट पंच देखील मारतो.
आणि बुक्कीत टेंगू देखील काढतो. मलाच घाबरून राहायला लागेल आता. मात्र साई माझा चांगला मित्र आहे त्यामुळे टेन्शन नाहीये. आणि रविदादा देखील अगदी मोठ्या बंधूसारखं आहे त्यामुळे टेन्शन नाहीये मला. जोगचं पाठ. पहिल्या षटकाची समाप्ती 11 धावा धावफलकावरती येणारे 24 चेंडू विजयासाठी 59 धावांची गरज. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतोय. पहिला चेंडू पाहायला मिळेल इथे. नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. उघडा डोळे पहा नीट पुढचा चेंडू असेल फ्रेट. मात्र फ्रेटच्या चेंडूवरती कॅशिंग केलं जाईल का हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. कालच्या दिवसाचा विचार केला तर नाईट मध्ये मी नायगाव येथे स्पर्धा कव्हर करत होतो आणि त्यावेळेस जीत भोईर वाकडांचा खेळाडू त्याने 3 फ्रीट वरती 3 षटकार मारले होते. मात्र इथे तशी कामगिरी फ्रीट वरती होईल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. फ्रीटचा चेंडू आणि त्यावरती चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येत असताना पाहायला मिळेल. फलंदाजच्या माध्यमातून कडक कडकडाट सडक पे धडक असा षटकार. 18 धावा धावफलकावरती आहेत. मात्र मी म्हणेल प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस नाही तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण म्हटलं जातं जो रियाज करताय वै राज करता. यावेळेस फिल्डिंग चांगली होती. फेकी देखील अॅक्युरेट पाहायला मिळते आणि फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय पहिला. यावेळेस धक्का. सिद्धू बॅक टू दी पवेलियन. अरे ऊन एवढं आहे प्रतीक. नको ना आग लावूस. थांब ना जरा. ते बिचार भर उन्हामध्ये खेळतय. आउट झालंय. पॉकेट साइज डायनामाइट आहे. मात्र खेळी त्याच्या माध्यमातून चांगली पाहायला मिळाली. अपकमिंग यंगस्टर म्हणून त्याची देखील ओळख आणि ॲज अ स्कोरर आम्हाला पाहायला मिळतात. प्रतीक तो देखील अपकमिंग यंगस्टर मात्र पाहायला मिळेल. आय थिंक येणाऱ्या 25 किंबहुना 26 तारखेला घोटेकर संघ अंडर-25 मुरबाड येथे देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यावेळेस देखील भेट होईलच. मात्र त्याआधी जर पाहायला गेलं तर पुढील मॅच मध्ये प्रतीक देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्याच्या माध्यमातून कशी कामगिरी होतीये पाहणं महत्वाचं असेल. ज्यावेळेस पहिलं षटक समाप्त झालं होतं पहिल्या इनिंग मधील 21 धावा धावफलकावरती होत्या. मात्र त्यानंतर जयंत बाद झाला आणि कुठेतरी तंबूमध्ये थोडंसं निराशेचं वातावरण होतं. मात्र आता गोलंदाजी चांगली होती आणि जयंतच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळतोय. जयंतचं नाव घेतला की जयंत नुसता असतोय. त्यामागचं कारण माहित नाही. कल्पेशनी जर 3 षटकार मारले बॅक टू बॅक तर आतिशी डोंगरे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. आय थिंक नाझिम गुल्ली म्हणून त्यांची ओळख आहे. नाझिम गुल्लीचा विचार केला तर वय वर्ष 50+ गुजरात वलसाड या विभागामधून बिलॉंग करतो आणि पाहायला गेलं तर तितका सुरेख असं व्यक्तिमत्व आहे. माझा अगदी जवळचा मित्र आहे. मात्र त्याच्याकडे जितका क्रिकेट खेळायचा अनुभव आहे तितका देखील माझा वय नाहीये. मात्र तरी देखील चांगला मित्र आहे आणि त्याच्या माध्यमातून सातत्याने फिरकीचं आक्रमण अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला स्थिर पाहायला मिळते. 19 धावा धाव फलकावरती. इथे नाझिम गुल्ली देखील पाहायला मिळतात. करण अंबाला देखील पाहायला मिळतो. विश्वनाथ जाधव देखील पाहायला मिळतो. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रॉपर क्लासिकल हिट लॉफ्टेड ड्राईव्ह आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
20 धावफलकावरती 24 रन ऑन दी स्कोर कार्ड. घुटेकर गावाचा विचार केला तर माझा सर्वात आवडता गोलंदाज कोण असेल तर त्या गोलंदाजाचं नाव आहे आदी मडके. त्यानंतर प्रीतम जोशी, तो देखील चांगला गोलंदाज आहे. कारण काय करतात, कामावरती देखील जातात, घर देखील सांभाळायचं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये घर देखील सांभाळतात आणि त्या सोबतीला गावासाठी देखील खेळतात. त्यामुळे त्यांचं देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. मात्र आधी इंजर्ड पाहायला मिळतोय. त्याच्या ढोपऱ्यामध्ये थोडस दुखापत झाली आहे. तेव्हाच त्याला कळेल ना. षटकार पाहायला मिळतोय. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 रन, सॉरी 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 70 धावेचं टार्गेट. मनीष जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये त्यापर्यंत कृपा 11 संघ पूर्ण प्रकारे फ्रंट फुटवर. यावेळेस देखील फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. काय क्लासिकल हिट पाहायला मिळतोय. मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षा कडक अशी ही कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते मनीष लानेच्या बॅटमधून. चेंडू सीमा पार, चौकार. 28 धावा धावफलकावरती 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती 70चं टार्गेट आणि त्यापैकी 28 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये धावा इथे पाहायला मिळतात. कारण 2 षटकार आले, 1 चौकार आला, अव्वांतरची देखील धाव आली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये पाहायला गेलं तर कुठेतरी गोलंदाजी चांगली होणी गरजेची आहे. आधीला देखील पुढील षटकामध्ये येऊन कुठेतरी गोलंदाजी करत असताना समोरच्या संघाला बॅकफुट वरती टाकावा लागेल. खेचून मारायचा प्रयत्न, फटका चांगला, वेकेट एरिया आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिथिल धावा 4 और जब रन मिलेंगे 4 तभी तो कृपा 11 टीम का होगा बेड़ा पार. चेंडू सीमा पार, येतोय चौकार. एका चेंडू सगळे शिल्लक. 32 धावा धावफलकावरती. 32 रन ऑन दी स्कोर कार्ड. 14ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे मागणी आहे त्यापेक्षाही जास्त असा धावेंचा पुरवठा पाहायला मिळतोय. मी उल्लेख केला होता क्लासिकल हिटसाठी ओळखला जातो मनीष लाने. क्लासिकल हिट पाहायला मिळाले आणि मी उल्लेख केला होता जोपर्यंत मॅच मध्ये मनीष लाने आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत कृपा 11 संघ हा ड्रायव्हिंग सीट वरती पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होती. कल्पेसाठी सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळेल. आतिश डोंगरे यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकार जर कल्पेशने टोकले तर 5,555 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 5555 असं कॅश प्राइज पाहायला मिळेल. क्या बात आहे आतिश सर, तुमच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज असं मात्र इथे कल्पेसाठी असेल. चला वेळ वाचवणं गरजेचं. षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल दुसरं 2 षटकांची समाप्ती. 32 धावा फलकावरती पाहायला मिळतात. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे कारण एकंदरीत 12 मिनिटं होऊन गेले. 13 मिनिट सुरू झालेला पाहायला मिळतोय. फिरकीचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जयन डिंगोरे असो मात्र सध्याच्या स्थितीला येत असताना लेदर बॉल क्रिकेट खेळायचा दांडगा अनुभव या खेळाडूकडे आहे. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. 5 दिवस आणि त्यापैकी 2 दिवस रेग्युलर फॉर्मॅट आणि 3 दिवस घोटीगर प्रीमियर लीगचा थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. ज्यावेळेस मी शहापूरमध्ये येतो ना मला अगदी माझ्या गावामध्ये आल्यासारखं वाटतं कारण तितकी आपुलकी सर्वांच्या माध्यमातून दिली जाते. मग त्यामध्ये गणेश असतील, आमचे रविदादा असतील, समीर दादा असतील, त्यानंतर जर विचार केला तर प्रत्येकाच्या माध्यमातून आपुलकी जी मात्र दिली जाते. त्यामुळे नक्कीच गावाला आल्यासारखं वाटतं. आणि माझ्या मामाचं गाव देखील इथून जवळ आहे आणि मैदानाच्या आतमध्ये मामा देखील खेळतोय अर्थातच सुमित देशमुख. मामा हसला. बॉलिंग मार्क वरती जयंत पाहायला मिळतील.
फटका चांगला पाहायला मिळेल, बॅकफूट वरती आले आणि त्यानंतर अक्रॉस द लाईन स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न. कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, कंप्लीट केली जाते या चेंडूवरती सिंगल. ज्या ज्या वेळेस वेगाने चेंडू टाकले जातात त्या वेळेस फलंदाजाच्या माध्यमातून मोठे फटके पाहायला मिळतात. मात्र ज्या वेळेस चेंडूला गती दिली जात नाहीये त्यावेळेस गोलंदाज कुठेतरी फ्रंट फूट वरती येताना पाहायला मिळतो. जयंत डिंगोरे, वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर, वन ऑफ द फायनेस्ट बॅटर म्हणून या खेळाडूची ओळख सातत्याने शहापूर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते. मात्र त्याला तशी नावाला साजेशी कामगिरी आता करावी लागेल. गोलंदाज तयार होतोय जयंत, स्ट्रायकर एंड वरती मनीष पाहायला मिळतील. इथे मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर याचा प्रयत्न करतात. एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र सिंगल वरती समाधान मानावं लागेल. इथे फिल्डरला जाणं गरजेचं होतं कारण चौकार गेला असता हरकत नाही, मात्र मनीषलाने बाद झाला असता ना तर या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली असती. त्यामुळे चान्स घेणं गरजेचं होतं, ट्राय करणं गरजेचं होतं. मात्र हाफ चान्सलाच फुल चान्स मध्ये तुम्ही कन्वर्ट करता, त्याच वेळेस मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करता. कारण क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी करणं इम्पॉर्टंट, मात्र त्यासोबत फिल्डिंग चांगली होणी गरजेची आहे. ती फिल्डिंग आपल्याला सातत्याने ज्या ज्या वेळेस एक गाव एक फॉर्मॅट खेळतो त्यावेळेस गोटेकर संघ असेल, त्यानंतर विचार केला तर टिंबिवली संघ असेल, त्यानंतर विचार केला तर मुरबाडमध्ये देखील सोनारपाडा संघ आहे, त्यांची देखील फिल्डिंग फायनेस्ट आपल्याला पाहायला मिळते. आणि तशी फिल्डिंग तुमच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे जेणेकरून समोरच्या संघावरती फलंदाजी करत असताना प्रेशर बिल्डअप झालं पाहिजे. कुठेतरी सिंगलला घेण्यासाठी देखील एक प्रश्नचिन्ह त्यांच्या माध्यमातून उभा राहिलं पाहिजे. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो, डॉट बॉलची समाप्ती होती. कल्पेश स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतात आणि कल्पेश यांच्यासाठी आतिश डोंगरे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 5555 5555 आपल्याला पाहायला मिळेल. कॅश प्राइज असेल, हुक करायचा प्रयत्न होता, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते जयांच्या माध्यमातून. संघाचा तारणा सध्याच्या स्थितीला आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा लागतीये, बॅटची कडा लागली होती, मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून इथे झेल सुटलेली पाहायला मिळतीये. मामाने चेंडू सोडला. जयंत इथे करेल तर करेल काय, कारण चांगली गोलंदाजी होती. कुठेतरी गोलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये खराब होती, मात्र त्यानंतर जयंत आला आणि जयंतने काय गोलंदाजी केली आहे. इथे सोपी झेल होती, मात्र ती झेल सुटत असताना पाहायला मिळतीये सुमित यांच्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल तिसरं. 3 षटकांची समाप्ती, टीमची टोटल 36 या आकड्यावरती अवघ्या 4 धावेंचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला टर्न करणार षटक आपण पाहू शकतो जयंत डिंगोरेच्या माध्यमातून. आणि अशा परिस्थितीमध्ये 3 षटकांची समाप्ती, 36 धावा, 36 धावा धावफलकावरती समीकरण येऊन टेपलंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज.
ओव्हर नंबर तिसरी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. टीमची टोटल पाहायला मिळते 36 या आकड्यावरती. समीकरण येऊन टेपले 12 चेंडू विजयासाठी. अजूनही 34 धावांची गरज. 12 चेंडू आणि 34 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळतोय. सिद्धू येतोय. फुलटॉस चेंडू होता. फ्लाइट देण्याचं काम केलं जातं. चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. आता हा बॅटल रंगातदार होईल यात मात्र काही शंकाच नाहीये. डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळेल पोझिशन. डीप मध्ये लॉंग ऑफ असेल. डीप मध्ये वाडिश लॉंग ऑन पाहायला मिळतोय. त्यानंतर मिड विकेट देखील पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग देखील पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. चला वे वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. रिक्वेस्ट करतोय थोडस वे इथे वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका तर अप्रतिम आहे. बॉल सीमा पार. षटकार. धावसंख्य धावफलकावरती षटकाराच्या मदतीने पाहायला मिळेल 43 आकड्यावरती 43 रन ऑन दी स्कोर कार्ड. सिद्धू जो मात्र बॉलिंग मार्क वरती आहे आणि सिद्धूच्या माध्यमातून पहिला चेंडू फुलटॉस होता. त्यावरती कल्पेशच्या माध्यमातून एक सिंगल पाहायला मिळाली. मात्र ज्यावेळेस मनीष स्ट्राईकवर आला त्याच्या माध्यमातून उत्तुंग असं षटकार पाहायला मिळाला. 2 चान्सेस इथे मिळालेत मनीषला आणि त्याच्या माध्यमातून तशीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. सातत्याने चेंडू फेकी चांगली होती मात्र फ्लाइट खूप दिली जाते या चेंडूंवरती. अशा परिस्थितीमध्ये जर फलंदाज थोडासा थांबला आणि चेंडूला येण्यापर्यंत वेट केला तर मोठमोठे स्ट्रोक आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. तुम्ही जर चेंडूला येईपर्यंत तुमच्यापर्यंत वेट नाही केला तर मोठे स्ट्रोक लागत नाहीत. कारण फ्लाइट दिली जाते चेंडूला. अतिरिक्त टेक ऑफ असतो. वळण देखील घेतो. यावेळेस केलेला स्ट्रोक. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनीष लानेचा तडाखा स्क्वेअर लेगला क्लिअर करत येतोय हा षटकार. याच दरम्यान अर्जुनभाई अधिकारी यांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल भाईंना आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. अर्जुनभाई अधिकारी यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत. 8 चेंडू आणि 21 असं समीकरण पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 21 धावेंची गरज. बॉलिंग मार्क वरती सिद्धू पाहायला मिळतात. ज्या वेळेस फ्लाइट दिली जाते त्या वेळेस मोठे फटके पाहायला मिळतात. मागच्या चेंडूवरती क्विकवनचा वापर करण्यात आला मात्र त्यावरती देखील जो हुक आपल्याला पाहायला मिळाला 6 धावेची मोहर त्या फटक्यावरती होती. एका बाजूला मनीष लाने अँड कंपनी 2 जीवनदान मिळाले आणि त्याच्या माध्यमातून काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस आणि कॅचेस सुटल्या होत्या. अजून एक मोठा फटका. यावेळेस देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग माइटी हिट बाय द माइटी मॅन. चेंडू सीमा पार. षटकार. येणारे 7 चेंडू 15 धावेंची गरज. 15 धावेंची गरज आणि 7 चेंडू शिल्लक. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळतात आणि 4 चेंडूंमध्ये 3 षटकार मनीष लानेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. जीवनदान दिलं तुम्ही. मनीषची कॅच सोडली मात्र मनीष तुम्हाला सोडत नाहीये. 7 चेंडू 15 धावेंची गरज. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी येतोय चौकार. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 6 चेंडू विजयासाठी
11 धाव्यांची गरज. विनंती असेल खेळाडू कक्षामधून कोणी बाहेर यायचं नाहीये. बघा मला सूचना मिळते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. याच दरम्यान उद्योजक, समाजसेवक आणि एक दमदार आणि दिलदार असलेलं व्यक्तिमत्व अर्थातच अर्जुनभाई अधिकारी यांची उपस्थिती पाहायला मिळते. बाई तुमचं सहर्ष असं स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेमध्ये. लाखो की बस्ती में एक दिलदार असी म्हणून अर्जुनभाई यांची ओळख आहे आणि त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. समीकरण येऊन टेपलाय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी सध्याच्या स्थितीला 11 धाव्यांची गरज. मात्र कृपा 11 संघाचा विचार केला तर 6 चेंडूंमध्ये 5 धाव्यांची गरज असताना त्यांनी संघ एकंदरीत रोहन शेळके होता त्यावेळेस तो सामना हरला होता. मात्र इथे नॉकआउट फॉर्मॅट आहे आणि आता अभी नाही तो कभी नाही, इथे मोठा फटका येणं गरजेचं आहे. येणारे 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. अर्जुनभाई अधिकारी त्यांच्या माध्यमातून आयव्या जेल साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळतोय. कल्पेशच्या षटकारावरती जर आयव्ही जेल पाहायला मिळाली तर अर्जुनभाई अधिकारी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. म्हणजेच काय, आणि कल्पेश साठी देखील सत्ता अर्थातच आतिश डोंगरे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. विनंती करतोय स्वर्गीय मंजुळा स्मृती टीमचे कॅप्टन लवकरात लवकर उपस्थिती आपली दाखवायची. प्रत्येक षटकारासाठी कल्पेसाठी सुवर्ण संधी असेल. आतिशी डोंगरे अर्थातच सत्ता यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॉलिंग मार्क वरती जयंत पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू 11. समीकरण पाहतोय. 1 धाव कंप्लीट होती आणि इथे 2 धावा घेणार देखील नाहीयेत. 1 धाव कंप्लीट होतीये. येणारे 5 चेंडू विजयासाठी 10 धाव्यांची गरज. 10 धाव्यांची गरज आणि 5 चेंडू शिल्लक अजूनही पाहायला मिळतात. एका बाजूला जयंत डिंगोरे, दुसऱ्या बाजूला विचार केला तर मनीष लाने पाहायला मिळेल. या मॅच मध्ये विकेट मनीष लानेची आली तर फ्रंट फुट वरती आपल्याला पाहायला मिळेल दिशांत 11. मात्र शेवटपर्यंत जर मनीष लाने टिकला तर मात्र सामना पूर्ण प्रकारे कृपा 11 संघाच्या खिशामध्ये जाईल. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी येतोय हा उत्तुंग असा चौकार. संघ थोड्याशा प्रमाणामध्ये फ्रंट फुट वरती आता येऊन पोहोचलाय. येणारे 4 चेंडू विजयासाठी अजूनही 6 धावेची गरज. आणि 20 चेंडूंमध्ये 51 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन. एकदा बॅटचा फेस मनीष ओपन करायचं. मनीष बॅटचा फेस ओपन करायचं. त्याला आवाजच जात नसेल. फुलटॉस चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. 1 धाव झाली कंप्लीट. फेकीजी मात्र नॉन स्ट्रायकर एंड वरती होती आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. इथे फिल्डरची काही चुकी नाहीये. फिल्डरने कुठे थ्रो केला असता तरी देखील विकेट सॅक्रिफाईस करावी लागलीच असती मनीष लानेसाठी, कारण नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकी नाही झाली, स्ट्रायकर एंड वरती फेकी झाली. अशा परिस्थितीमध्ये म्हणत होते नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकी करा. मात्र दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर स्वतःची स्ट्राईक घेण्यासाठी देखील इथे विकेट सॅक्रिफाईस करावीच लागली असती. कृष्णाजी डिंगोरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल मनीषने हा सामना फिनिश केला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मनीष, अरे मनीष इथे लक्ष दे. तुझ्या माध्यमातून 50 पाहायला मिळते. एकदा बॅटचा फेस ओपन करायचंय. 52 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत पाहायला मिळतोय मनीषच्या माध्यमातून. काय बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पूर्ण प्रकारे मॅच मध्ये फ्रंट फुट वरती त्याने आणलाय. आणि कमलेशी अधिकारी यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल दादांना या आपण व्यासपीठावरती आपलं सर्च
असं स्वागत असेल. अजून एक मोठा फटका, चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सन्माननीय उद्योजक आणि समाजसेवक, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे कमलेशजी अधिकारी यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत. रुपेशजी मस्कर आपल्याला पाहायला मिळतील. गणेश स्वीट्सचे ओनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी देखील आपल्याला लिटिल हार्ट्सचे दर्शन दादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून सामनावीरसाठी पेस्ट्री आणि त्या समवेत जर पाहायला गेलं तर कुकीज आहेत. इथे चौकार पाहायला मिळतोय. सामना झालाय फिनिश आणि कृष्णा दादांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज मनीष लानेसाठी असेल. जो संघ मागच्या वर्षी चॅम्पियन होता, डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून या क्रीडा स्पर्धेमध्ये उतरला, तो संघ मात्र इथे या क्रीडा स्पर्धेमधून बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. वेल प्लेड मनीष, हार्ड लक टफ लक संपूर्ण दिशांत 11 टीमला देणार आहोत. कृपा 11 टीम, चला मनीष